त्यावर तुम्ही विराजमान झाला, काय वाटतं? तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया काय आहेत? सर्वप्रथम तर वसमतवासियांचं अभिनंदन करतो आणि माझे नेते राजूभाई नवघरे यांचा आभार व्यक्त करतो की त्यांना मला ही संधी दिली आणि संधी देऊन मला हे केलं की बाबा मी शहरासाठी काहीतरी करावं, म्हणून मला ही संधी देण्यात आलेली आहे. भैयाचा मी सर्वप्रथम आभार मानतो. लक्ष्मीकांत भैया नवघरे यांचा सुद्धा आभार मानतो. शहर अध्यक्ष आमचे मुजीब पठाण यांचा आभार मानतो. प्रत्येक कार्यकर्ता ज्याने माझ्यासाठी निवडणुकीमध्ये व आता याच्यामध्ये परिक्षेतून घेतलं, त्यासाठी मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि नक्की भैया साहेबांनी जे विश्वासानं मला उपदेश केलं मी ते सगळं करून दाखवायची हे करू. प्रचारादरम्यान आमदार साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता की इम्रानला मी पद दिल्याशिवाय राहणार नाही, तो शब्द त्यांनी पाळला असं वाटतं का? 100% भैयानं हे शब्द पाळलं. त्याचंच आज जे रिझल्ट आहे ते शब्दाचाच रिझल्ट आहे. भैयानं मला हे पद देऊन आपला शब्द पाळला आणि भैया नेहमीच जे शब्द जे बोलतात ते नेहमी करतात, हे तुम्हाला जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. आणि भैयानं मला पद देऊन मला न्याय दिला आणि माझ्यावर एवढं मोठा विश्वास ठेवलं. मी ते विश्वासाला कधी दगाफटका होऊ देणार नाही आणि भैयाने जे माझ्यावर जिम्मेदारी दिली ते जिम्मेदारी मी पार पाडेल. अजेंडा काय असणार विकास कामाचा? पहिले सुरू तर आमचा अजेंडा आहे स्वच्छता व पाणीकडे आमचं लक्ष राहील. जे आमच्या वचननाम्यामध्ये हे आम्ही वचन दिले होते लोकांसमोर आणि त्या वचनाला बघून लोकांना आम्हाला संधी दिलेली, ते वचन आम्ही पूर्ण करू 100% ह्या 5 वर्षात.